नमस्कार मित्रांनो, आज जून महिन्याची 16 तारीख आणि गेल्या महिन्यात 16 तारखेला केरळमध्ये संपूर्ण केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक असेल, गोवा असेल आणि आपला महाराष्ट्र असेल सर्व फिरून झालं होतं. जवळपास 15 दिवस आम्ही फिरलो होतो. त्यानंतर 15 दिवसानंतर मग जवळपास कुठेतरी पाहिजे ना. मग आता आम्ही प्लॅन केलाय, चाललोय आम्ही फार्म हाऊस वरती चाललोय आता. आणि पाहू शकता आता सध्या शिरवण्याच्या मार्केटमध्ये इथून आता डायरेक्ट आम्ही फार्म हाऊस साठी निघणार आहोत. तर निघलोय ऑलरेडी. सगळी आमची जी गँग आहे, गोवा गँग, ती काल संध्याकाळीच पोहोचली होती आणि त्यांनी काल रात्री जाम धमाल केलंय. आता आम्ही पोहोचतोय. आम्ही आता जी धमाल करू ती तुम्हाला मी जशी जशी धमाल करायला सुरुवात करणार तसं तसं तुम्हाला मी दाखवत जाईल. आणि आम्ही आता डायरेक्ट आता दिघोड्याला पोहोचल्यावरती तुम्हाला जॉईन होतो. तर आता आम्ही थेट पोहोचलो इथं फार्म हाऊस वरती. आमच्या शिरवणे गावातील अविनाश दादा सुतार आहेत, त्यांचाच हा फार्म हाऊस आहे. आणि काल सगळी गँग आली होती, ते बसल्यात आता. आणि मी बाकी तुम्हाला स्विमिंग पूल जवळ घेऊन जातो. आणि खरोखर खूप चांगला फार्म हाऊस आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, पूर्ण 360 मध्ये दाखवतो. खूप मोठा आहे. आणि सगळे पूर्ण जी गँग आहे बसलेले आहे. आता स्विमिंग पूलमध्ये पोहायला सुरुवात केलेली आहे. स्विमिंग पूलमध्ये देखील आपण पोहतो आणि बाकीची गँग सगळी स्विमिंग पूलचा फुल आनंद आणि सगळी फुल मजा, एन्जॉयमेंट चालू आहे पूर्णपणे. इथं बघा, इथं बघू शकता आपण धर्मशाला चालू आहे, धर्मशाला. आज फुल एन्जॉयमेंट आहे. गोव्याला जे पैसे बाकी राहतं ना आमचं, त्याचीच पार्टी आहे ही. फक्त 4-4 हजार गेलेलं गोव्याला. 4-4 हजार मध्ये 5 नाईट गोव्याला होतो. 6व्या दिवशी रिटर्न आलेलो आणि त्याच्यानंतर पण पैसे बाकी राहिलेलं. ते पैशांची आज आम्ही 2 दिवस म्हणजे काल शांती ग तिरखेला फुललंय वारी. Enjoy swimming pool. मारते बघ, का मारते. सर्वांनी व्हिडिओ पहा, आवडलं तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर फॉलो देखील करा. असंच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल माझा. धन्यवाद, बाय.